नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुमची ई-के-वाय-सी राहिली असेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या, कारण 31 डिसेंबर ही ई-के-वाय-सीसाठी लास्ट डेट आहे। जर ई-के-वाय-सी तुम्ही केलेली असेल आणि जरी काही त्रुटी झालेली असेल, काही चुकलेलं असेल तर तुम्ही पुन्हा ई-के-वाय-सी करू शकता। आता वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेला आहे। ज्या महिला विवाहित आहेत, विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, ज्यांना वडील नाहीत, अशांसाठी आता ऑप्शन ॲड झालेले आहेत। त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी कशी करायची तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर या ठिकाणी ही लिंक मी तुम्हाला वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ही तुम्हाला नोटीस पूर्ण वाचून घ्यायची आहे आणि येथे क्लिक करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। सुरुवातीला आधार नंबर टाकून व्यवस्थित टाकून घ्या। आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा तशाच तसा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे। OTPला थोडा वेळ लागेल। तर OTP टाकायचा आहे। OTP टाकून सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दाखवत आहे, विवाहित व अविवाहित। विवाहित असाल तर विवाहितवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं लग्न झालेलं नसेल तर अविवाहितवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपण विवाहितची के-वाय-सी करत आहोत, विवाहित महिलेची। तर विवाहितवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत। पती हयात आहेत का, पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित झाले असेल तर या ठिकाणी असे 3 ऑप्शन आहेत। पती हयात आहेत का म्हणजे पती जिवंत आहेत का, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या पतीचा आधार नंबर हा टाकायचा आहे। आधार नंबर टाकून व्यवस्थितशीर आधार नंबर टाकून घ्या आणि यावर पण एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। तर पहिले जे तुम्हाला अगोदर ऑप्शन दाखवले होते 3, हे ऑप्शन पहिले वेबसाईटमध्ये येत नव्हते, आता ऑप्शन हे येत आहेत। तर व्यवस्थितशीर तुम्ही के-वाय-सी करू शकता। टाकून मी सहमत आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। एक OTP या ठिकाणी तुम्हाला येणार आहे। तर अशा प्रकारे ही एकदम सोपी पद्धत आहे। के-वाय-सी करताना घाई वगैरे करू नका। तर या ठिकाणी OTP टाकून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आता जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला। जात प्रवर्ग या ठिकाणी मी तुम्हाला राईट साईडला दिलेला आहे, त्या ठिकाणी व्यवस्थितशीर बघून तुमची कॅटेगरी ही निवडायची आहे। त्यानंतर खाली 2 ऑप्शन आहेत, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का, तर नाही हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। आणि 2मध्ये B माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत, तर या ठिकाणी नाही करायचं आहे आणि खाली टिक करायचं आहे। उपरोक्त A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळून आल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील वर टिक करायचं आहे आणि खाली सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता। महिला विवाहित असो, अविवाहित असो, घटस्फोटित असो, वडील नसो, तर अशा प्रकारे याच्यात आता ऑप्शन हे ॲड झालेले आहेत। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।